सर्वांना नमस्कार. माझं नाव अमोल वानखडे आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिरेनगर नांदगाव नाशिक येथे मी शिक्षक म्हणून कार्यरत आहे. जसं की आपण PDF मध्ये बघत आहात की आता लवकरच आपल्या अध्यक्ष चषक स्पर्धा होणार आहेत. त्यानिमित्तानं मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि यामध्ये सर्वप्रथम वेगवेगळ्या स्पर्धा आपल्याला आहेत ते माहीतच आहे, पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला यावर्षीच्या स्पेलिंग बी स्पर्धा ह्या काही प्रमाणात वेगळ्या असणार आहेत आणि त्याबद्दल हा व्हिडिओ मी विशेष करून बनवलेला आहे. आणि या स्पर्धांमध्ये जे काही नवीन घटक ॲड केलेले आहेत ते विशेष करून मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम हे जे 1-2 पेजेस आहेत हे आपल्या अध्यक्ष चषक स्पर्धेविषयी आहेत की त्याचं नियोजन जे ठरलेलं आहे ते आपण बघू शकतो की स्पर्धेचे वेळापत्रक 22 डिसेंबरपासून ते आपलं जानेवारी महिन्यापर्यंत होणार आहेत. त्याचे वेगवेगळे नियम आहेत, कशा त्या स्पर्धा घेतल्या जाणार आहेत ते पण आपल्याला या PDF माध्यमातून समजते. आता आपण येऊ आपल्या मुख्य मुद्द्याकडे, ते म्हणजे आपली स्पेलिंग बीची स्पर्धा. तर सर्वात पहिला जो बदल झालेला आहे तो म्हणजे आपले गट. अगोदर 1 किंवा 2 इयत्तां मिळून जो गट होता तो आता रद्द करण्यात आलेला आहे आणि यावर्षी प्रत्येक इयत्तेचा एक गट ठरवण्यात आलेला आहे. जसं की तुम्हाला दिसत असेल त्याच्यामध्ये इयत्ता 1ली पासून तर 8वी असे 8 गट यावेळेस होणार आहेत. आपल्याला हे पण माहिती आहे की या स्पर्धा ह्या विविध स्तरावर होत आहेत. शाळा स्तर, केंद्र स्तर, बीट स्तर, तालुका स्तर आणि जिल्हा स्तर. यामध्ये नेमकं स्वरूप काय असेल, जसं आपल्याला याच्यामध्ये स्पष्टपणे दिसून येते की पहिलं जे आपलं स्तर आहे शाळा स्तरावर आपण लेखी फेरी पण घेऊ शकतो आणि त्याच्यामध्ये लेखी फेरी घेऊन आपण विद्यार्थी निवडू शकतो आणि पुढे आपण काही मौखिक फेऱ्या पण घ्यायच्या आहेत. आणि मुख्यत्वे करून त्याच्या वरचे ज्या फेऱ्या आहेत म्हणजे वरचे जे स्तर आहेत केंद्र, बीट, तालुका आणि जिल्हा हे सर्व तोंडीच होणार आहेत, म्हणजे मौखिक रूपातच होणार आहेत. मग त्याच्यामध्ये मौखिक रूपामध्ये जसं आपल्याला PDF दिसून येते की प्रत्येक स्पर्धकाला नवीन शब्दासाठी 2 संधी मिळतील आणि एखादा शब्द जर समजा आपल्या समोर असल्या विद्यार्थ्याला आला नाही तर तो जर पुढे फॉरवर्ड झाला तर त्याला 1च संधी देण्यात येईल. पुढे काही नवीन राऊंड ॲड करण्यात आलेले आहेत नाविन्यता म्हणून. याच्यामध्ये जंबल राऊंड आहेत, त्यानंतर स्पीड राऊंड आहे. स्पीड राऊंड म्हणजे काय, आता 20 सेकंदामध्ये तो विद्यार्थी जेवढे जास्त त्याला शब्द सांगण्यात येतील आणि तो जेवढे 20 सेकंदात सांगू शकेल ते शब्द काय करायचे आहेत, काउंट करायचे आहेत. नंतर खूप महत्त्वाचा विषय की नेमके जे शब्द आहेत किंवा स्पेलिंग आहेत याची काठिण्य पातळी नेमकी कशी राहील. तर यावेळेस असं ठरलेलं आहे की जे काही शब्द विचारले जातील हे त्या इयत्तेच्या पाठ्यपुस्तकामधीलच येतील. त्यामुळे आपल्याला दुसरे कोणतेही म्हणजे इतर शब्दांकडे जास्त फोकस न करता विद्यार्थी ज्या इयत्तेमध्ये आहेत त्या इयत्तेमधलेच इंग्रजी पाठ्यपुस्तक आपण ग्राह्य धरायचं आणि त्यासाठी वर्ड बँक पण तुम्हाला उपलब्ध सहसा होईलच. तोपर्यंत आपण आपल्या इयत्तेमधील जे विद्यार्थी आहेत त्यांना त्या पुस्तकामधील शब्द पाठ करायला लावायचे. त्यासाठी आपण आपल्या दैनंदिन परिपाठामध्ये सुद्धा प्रत्येक इयत्तेचे 5-5 शब्द जसं की PDF पण सांगितलेलं आहे ते आपण करून घेऊ शकतो. किंवा जर विद्यार्थी ॲडव्हान्स असेल, त्याला जर एका वेळेस जास्त शब्द करता येत असतील तर आपण एका विद्यार्थ्याला जास्त शब्द पण देऊ शकतो. फक्त ते जास्तीत जास्त शब्द विद्यार्थ्यांकडून आपल्याला करून घ्यायचे आहेत. सरते शेवटी आपण सर्वांचे खूप खूप आभार. अशाच प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ आपल्याला हवे असल्यास कृपया माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.